रामटेक बसस्थानकातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। प्रवाशांकरिता ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क अळ्या आढळल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे। त्यामुळे हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। रामटेक बसस्थानकाची काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता आणि देखभाल होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। पाहणी दरम्यान बसस्थानकातील इतर सुविधांचाही आढावा घेण्यात आलाय। बस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रोजच्या प्रवाशांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निदर्शनास आलेत। काँग्रेसने तातडीने पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था करावी, बसस्थानकातील मूलभूत सुविधा सुधाराव्यात आणि बस सेवा नियमित करावीत अशी मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आम्ही रामटेकच्या एसटी डेपो मध्ये आले आहे। आपण पाहत आहोत की प्रवासी इथं एक तास तात्काळ बसले आहेत। तुमचंची बस असेल किंवा असे अनेक बस आहेत, पंखे चालू राहत नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। मागच्या 2 वर्षापासून जगातला सर्वात सुंदर बस स्टँड रामटेकला बनून राहिला। मागच्या 2 वर्षापासून 56% कमिशनवर आहे बस स्टँड बनून राहिला। त्याच्यामुळे मला वाटतं याला आणखी किती वर्ष लागतील माहित नाही, पण तात्पुरती व्यवस्था म्हणून तरी ते चांगली पंख्याची व्यवस्था केली पाहिजे, चांगली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। बसेस वेळेवर येत नाही, बसेसची संख्या कमी आहे। त्याचबरोबर आम्ही वारंवार मागणी करताय की हिवरा, मुसेवाडी, पिंकापार, नायबी, मुकनापूर, त्यानंतर बेलदा, टांगला, पुसदा या भागातून, आदिवासी भागातून येणारी जी बस आहे ती बायपास न येता रामटेकच्या कालिका मंदिर चौक, शास्त्री चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक ते बस स्टँड अशी आली पाहिजे ना, अशीच गेली पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, म्हाताऱ्या लोकांना, प्रवाशांना या सगळ्यांना पायी जायची गरज पडणार नाही। यासाठी आम्ही वारंवार मागणी करताय। यासाठी रामटेक बसस्थानकातील पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्याच्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आता प्रशासन यावर किती जलद आणि प्रभावी कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।